काळाचा राजा सी7 काय झाले? तुला खात्री आहे की तुमचा मुलगा अपंग आहे? एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. तुला खात्री आहे की तुमचा मुलगा अपंग आहे? एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. तुझा मुलगा अपंग आहे. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. पंगू शुनफॅंगच्या डोक्यात हे शब्द वारंवार उमटत होते आणि जणू काही डायनामाइटचा स्फोट झाला होता. त्याचा आभा त्याच्या शरीरातून बाहेर पडला, एखाद्या मुसळधार लाटेप्रमाणे जो किमयागार लू ला बुडवू पाहत होता. लू वेनकडे तिची नजर झटपट बर्फाळ झाली म्हणून शांत शू नेन देखील भुसभुशीत झाली. जेव्हा लोकांनी त्याच्या मुलाला अपंग म्हटले तेव्हा शुनफॅंगने त्याचा तिरस्कार केला. काही वर्षांपूर्वी शाही राजधानीत एक घटना घडली होती, जेव्हा दुसऱ्या क्रमांकाच्या 3 ब्रास फॉर्मेशन मास्टरने शून लॉंग शेती करू शकत नसलेला निरुपयोगी अपंग शुनफॅंगसमोर उभा केला आणि परिणामी शुनफॅंगने त्या व्यक्तीचे पाय मोडले आणि जवळजवळ संपले. त्याला पूर्णपणे अपंग शुनफॅंगने त्याला जगू देण्याची त्याच्या वतीने पुष्कळ लोकांनी विनवणी केल्यावरच शुनफॅंगने त्याला सोडून दिले, परंतु त्याने त्याच्यावर राग काढण्याआधीच नाही. शेवटी तो फॉर्मेशन मास्टर हाताची हाडे आणि बोटे तुटल्याने जवळजवळ अपंग झाला होता आणि दोन्ही पाय तुटले होते, पण सुदैवाने त्याच्यासाठी शुनफॅंग पुढे गेला नाही, अन्यथा हा फॉर्मेशन मास्टर जरी मेला नसता तरी तो नक्कीच संपला असता. एक अपंग अल्केमिस्ट लूला माहित होते की त्याने जे सांगितले ते चुकीचे आहे आणि शुनफॅंग कधीही कोणालाही आपल्या मुलाचा अपमान करू देणार नाही, त्याच्यासमोर एकटे राहू देणार नाही आणि म्हणूनच तो असा भडकला. सर लू वेनला त्याच्या मुलाची तपासणी करण्यासाठी त्याने आमंत्रित केले नसते, तर त्याने आधीच त्याला एकाच थप्पडने हवेत उडवत पाठवले असते. परंतु आताही त्याच्या स्वभावावर राज्य करणे त्याच्यासाठी जवळजवळ अशक्य होते. शुनफॅंगला असे वाटले की लू वेन आपल्या मुलाच्या प्रकरणाचा अशा प्रकारे उल्लेख करून आणि केवळ त्याच्यासमोरच नाही, तर त्याचा मुलगा आणि त्याच्या पत्नीसमोरही त्याला जाणून बुजून चिथावणी देत आहे. अल्केमिस्ट लूला माहित होते की आता परिस्थिती थोडीशी वाईट आहे आणि त्याने एक चूक केली आहे, म्हणून त्याने शुनफॅंगच्या दिशेने माफी मागण्यासाठी आपले डोके टेकवताना पटकन सांगितले आणि त्याच्याकडे हात फिरवताना आणि त्याच्या मागे हिमवादळ शूनेन, कृपया तुमचा राग शांत करा आणि मला काय म्हणायचे आहे ते ऐका. अशी अफवा पसरली होती की तरुण मास्टर शूनचे मेरिडियन ब्लॉक केले गेले होते आणि जवळजवळ अपंग झाले होते, की त्याने मेरिडियन ओपनिंग पिल किंवा इतर काही स्वर्गीय गोळी खाल्ल्याशिवाय तो कधीही शेती करू शकत नाही, जर त्याला त्याच्या अडकलेल्या मेरिडियनला कधीही अनब्लॉक करायचा असेल. बरोबर. असे दिसते की लू वेन शुनफॅंगशी बोलत होते, पण ते स्वतःशीही बोलत होते. जणू काही तो म्हणतोय ते बरोबर आहे याची पडताळणी करू पाहत होता. पण मी ऐकले आहे की भूतकाळात मास्टर फू स्वतः रँक 10 कांस्य दर्जाचे किमयागार वैयक्तिकरित्या तरुण मास्टर्सच्या शरीराची तपासणी करण्यासाठी आले होते आणि म्हणाले की ही स्थिती मेरिडियन ओपनिंग पिल सारख्या विशेष गोळ्यांशिवाय असाध्य आहे. त्याच्या शरीरातील सर्व मेरिडियन जिथून किवी वाहायचा आहे, ते सर्व रक्ताने भरलेले होते आणि ते किवीचे अभिसरण किंवा शोषण करण्याच्या प्रत्येक प्रयत्नात अडथळा आणत होते. शुनफॅंगने उत्तर दिले नाही आणि फक्त होकार दिला. त्याचा राग देखील खूप कमी झाला होता, परंतु आता त्याचे हृदय त्याच्या मुलाच्या स्थितीमुळे वेदनांनी दुखत होते. तुझा मुद्दा काय आहे मास्टर लू? शूनने काहीशा चिडून विचारले. हे उघड होते की तिने आपल्या मुलाला अपंग म्हणण्याच्या लू वेनच्या मागील अपराधाला क्षमा केली नव्हती. लू वेन जणू काही तो त्याच्याच विश्वात असल्यासारखा पुढे चालू लागला. त्याच्या डोळ्यात एक अनुपस्थिती दिसत होती, जसे की तो काहीतरी विचार करत असल्यासारखे. त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिले आणि काही क्षणांच्या शांततेनंतर तो म्हणत राहिला, मला समजत नाही अशा 2 गोष्टी आहेत. लू वेन म्हणाला जेव्हा त्याने शून लॉंगला त्याच्या भेटीनंतर प्रथमच व्यवस्थित पाहण्यासाठी डोके फिरवले. शून लॉंगच्या खोल आणि अस्पष्ट काळ्या डोळ्यांकडे पाहताना लू वेनचा मेंदू संभाव्य परिस्थितींचा विचार करत राहिला, कारण त्याची नजर शून लॉंगच्या नष्ट झालेल्या कपड्यांकडे पाहण्यासाठी खाली गेली, विशेषतः त्याच्या छातीच्या डाव्या बाजूचा भाग ज्यावर जवळजवळ कोणतेही फॅब्रिक शिल्लक नव्हते. लू वेनने एक श्वास घेतला, जणू तो आपले विचार आयोजित करत आहे, आणि मग म्हणाला, आज कधीतरी तरुण मास्टर शूनवर हल्ला झाला हे उघड आहे. माझी सेवा मागणाऱ्या व्यक्तीला दुखापत का झाली किंवा कशी झाली हे मी सहसा विचारणार नाही. पण
तुमच्या मुलाच्या शरीरावर अंतर्गत किंवा बाहेरून कोणत्याही जखमा नाहीत. पण एवढंच असतं तर एवढा मोठा सौदा झाला नसता. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचे मेरिडियन. तुमच्या मुलाने साहजिकच त्याच्या आयुष्यात कधीही शेती केली नाही. परंतु त्याचे मेरिडियन सध्या पूर्णपणे अनब्लॉक केलेले आणि अनक्लोग्ड आहेत. टीव्हीला त्यांच्या आतील रक्ताभिसरणात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही रक्तापासून मुक्त आहेत. मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजले आहे का? तुमचा मुलगा यापुढे अपंग होऊ शकत नाही. जेव्हा शुनफँगने वेनचे शब्द ऐकले तेव्हा पंगळा या शब्दाचा उल्लेख केल्यावर त्याला राग आलाच नाही. तर त्याच्या मागे उभ्या असलेल्या शुनेनला मिठी मारण्यासाठी त्याने मागे वळून रडायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. दोघेही आनंदाच्या अश्रूंनी ओले. लू वेनने शुनफँगकडून शुनलॉंगकडे आपली नजर वळवली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे तेच अस्पष्ट भाव पाहून त्याला धक्काच बसला. जणू काही त्याने आत्ताच जे काही बोलले होते त्याची त्याला अजिबात काळजी नाही किंवा शुनलॉंगला हे आधीच माहीत होते आणि म्हणूनच तो लू वेनच्या बोलण्यातून त्याला काही आश्चर्य वाटले नाही आणि तो त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक हलके हसू घेऊन त्याच्या वडिलांकडे आणि आईकडे पाहत होता. लू वेन आता आंतरिकपणे स्वतःशीच लढत होता. पण शेवटी तो स्वतःला आणखी रोखू शकला नाही